मॅडम मॅडम श्रीकांत सर, श्रीकांत सरांचा ऍक्सिडेंट झालाय. काय? श्रीकांतचा ऍक्सिडेंट झालाय? श्रीकांत? अरे ठीक आहेस ना? सावित्री, ताबडतोब आपल्या डॉक्टरांना फोन कर. काय झालं अरे? चलच सावकाश. I'm really sorry. I'm really sorry बाबा. सॉरी काय? मी यायला पाहिजे होतं तुमच्यासोबत. वक्त और उम्र कभी रुकते नहीं बरखुरदार. सावित्री मावशी पाणी घेऊन ये. नाही नाही राहू दे, राहू दे. श्रीकांत अरे काय परिस्थिती काय? आणि तू पण काही होत नाही का मला? असं बोलू नका. माइल्ड हार्ट अटॅक येऊन गेलाय तुम्हाला. तुमची वेळ चांगली म्हणून थोडक्यात निभावलं, पण तुम्ही आता रेस्ट घ्यायला हवी. ते घेतील ना, आणि आम्ही आहोत सगळे. डॉक्टर यांना काही पथ्य? हा, मी फाईलमध्ये सगळं लिहिलेलं आहे, आणि तसं काही लागलं तर तुम्ही मला कधीही फोन करू शकता. अगदी मध्यरात्री केला तरी चालेल. पण एकट्याने गाडी चालवत जायचंच कशाला मी म्हणतेय. नाही तर आमच्या क्लबची छोटीशी मीटिंग होती इथं जवळच. मला पण ड्राईव्ह करायचं होतं, तो गेलो. पण आता काळजी घ्यायला हवी तुम्हाला. हो, डॉक्टर ह्याच्या आधी असा कधीच त्रास झाला नव्हता. मी ड्राईव्ह करायला सुरुवात केली आणि काही वेळांनी अचानक खांदा दुखायला लागला. गाडी लगेच साईडला घ्यायची ना पप्पा. आणि मी तर एका कॉलवर अवेलेबल होतो ना, एक कॉल करायचा फक्त. अरे सगळंच गडबडीत घडलं. अचानक छातीतली कळ वाढायला लागली, श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला, डोळ्यासमोर अंधारी आली. वाटलं संपलं सगळं. खरं सांगू, क्षणभर तुम्हा सगळ्यांचे चेहरे डोळ्यासमोर येऊन गेले. वाटलं शेवटचं बघतोय तुम्हा सगळ्यांना. डोळ्यासमोर अंधारी होती, कुठून तरी हलकासा बारीकसा प्रकाश आला, आणि त्यात अहिल्या तू दिसलीस मला. मनात आलं आता किर्लोस्कर कुटुंबाचं काय. पण म्हणलं नाही, आदित्य आहे, तो सांभाळेल हे किर्लोस्कर साम्राज्य आणि कुटुंब. बाबा, आम्ही अजून इतके मोठे नाही झालो की तुमच्याशिवाय घर सांभाळू. तुम्ही आहात आमच्या पाठीशी म्हणून हे घर चाललंय. ताण लागल्यावर जसा पाण्याचा घोट असतो, भर उन्हात जशी झाडाची सावली असते, तसे तुम्ही आहात आमच्यासाठी. We need you, बाबा, always. येस पप्पा, हवेत नाही यार आम्हाला. पण हे सगळं झाल्यावर तुम्हाला गाडीतून बाहेर कोणी काढलं? मी होतं का तिथे? मी शुद्धीवर नव्हतोच. नशीब कसं असतं, म्हणजे तुमचे चेहरे डोळ्यासमोर आणत आणत डोळे मिटतच होतो मी, तेवढ्यात मला ती दिसली. ती कोण? पारू. पारू? कोण कोण पारू?
आमच्या मारुती मामांची मुलगी. आज पारू होती म्हणून हा श्रीकांत तुमच्या समोर आहे. आज मी तुमच्याशी बोलतोय, श्वास घेतोय, ते फक्त आणि फक्त पारूमुळे. ही तर बंगल्यावरची गाडी आहे. श्रीकांत सर, श्रीकांत सर, श्रीकांत सर, श्रीकांत सर, दरवाजा बी उघडणं झालंय. काय करू? मोबाईल बी नाही माझ्याकडं. कुणाची मदत मिळते का बघते. अरे देवा, रस्त्यावर कोणी बी नाही. काय करू मी, काय करू? श्रीकांत सर, श्रीकांत सर, श्रीकांत सर, श्रीकांत श्रीकांत सर, श्रीकांत सर, अरे देवा, मी श्रीकांत सर, देवी देवी, श्रीकांत सरांना काय बी होतं का म्हणे. त्यांना शुद्धीवर येऊ दे. श्रीकांत सरांना काय बी होतं का म्हणे. मी तुझ्या देवळाच्या समध्या पायऱ्या स्वतःच्या हातानं धुवून काढेन. त्यांना काय बी होतं का म्हणे. देवी, श्रीकांत सर, श्रीकांत सर, मी पारू आहे. मी समजा व्यवस्थित करेन. शुद्धीवर या ना श्रीकांत सर. इथे बघा, डोळे उघडा ना. तिने मला वेळीच हॉस्पिटलमध्ये दिलं. ती मुलगी जर वेळेत पोहोचलीच नसती आणि तिने तुम्हाला हॉस्पिटलला आणलंच नसतं तर अशा कंडिशन मध्ये ती मुलगी अजिबात घाबरली नाही. खरंच कौतुक आहे तिचं. मारुती, एकदा तुझ्यामुळे अहिल्याचा जीव वाचला आणि आज तुझ्या मुलीमुळे. थँक्स. असं म्हणू नका सर, अवघडल्यासारखं होत. खरं आहे ते बोलतोय. पण ठीक आहे, संकट आलं होतं पण ते आता टळलं. आता तुम्ही आराम करा. चला. पण ती मुलगी पारू कुठं आहे? अशी वादळं ह्या किर्लोस्कर कुटुंबाने आधी पण झेलली, पण ह्यावेळी श्रीकांतच्या जीवावर बेतलं होतं. देवाच्या कृपेने ते संकट टळलं.
उद्या आपण घरात एक मोठी पूजा घालणार आहोत, त्यामुळे सगळ्या जवळच्या लोकांना बोलावून घ्या. आणि हो, मीरा आणि तिचं कुटुंब सुद्धा आता जवळचे लोक आहेत, त्यामुळे त्यांना बोलवायलाही विसरू नका. ही मुलगी माझ्या नजरेसमोर नकोय. हिला कायमचं गावाला पाठवून दे. आई, मी मारुती मामाला पारूला जॉब देईन असं वचन दिलंय. इतर कुणीही असतं तरी मी तुझ्या निर्णयाचा विचार केला असता, पण ती मुलगी नाही. सावित्री, मारुतीच्या मुलीला तुझ्यासोबत स्वयंपाकघरात कामाला घे. किर्लोस्कर कुटुंबाची एक शिस्त आहे आणि इथे काम करणाऱ्या प्रत्येकाला त्या नियमांवर चालावं लागतं. त्याप्रमाणेच मारुतीच्या मुलीबरोबरही आई, तिचं नाव पारू आहे. पारू पारू बरोबर सुद्धा वर्क कॉन्ट्रॅक्ट करून घे आणि नियम आणि अटी यांची माहिती दे तिला. चल बस. आई, जा. कसं? मारुती मामा यांना सोडून द्या. चला. काय विसरला मला? तर मी बरं तुम्हाला विसरू देईन. मी इथेच आहे, बघतीये हा सगळं. तुम्ही पण बघा पुढे काय काय घडतंय ते. देवी, मी इथं आले होते ते वेगळ्याच कारणासाठी. मला देवी आईकडे नोकरी मिळावी म्हणून. पण आता मला काय बी नकोय. तू श्रीकांत सरांना सुखरूप ठेवलंस तेच पुरेसं आहे. बाकी माझ्या नोकरीचं जे होईल ते होईल. पारू, सावित्री आत्या, बाळा तिकडे बंगल्यावर काय बंगल्यावर काय? काय झालं बंगल्यावर? समजा व्यवस्थित आहे ना बंगल्यावर? ते श्रीकांत सर ते कसे आहेत? बोला ना काहीतरी. पारू, श्रीकांत सर ठीक आहे, मग पण तिकडे बंगल्यावर प्लीज लवकर चल. हो पण सावित्री आत्या, हे बघ, पण नाही नि बिन नाही, खूप महत्वाचं काम आहे. तू चल बघूया लवकर. बरं ठीक आहे, ठीक आहे. देवी, तू कधीच कुणाचं बी वाईट करणार नाहीस माहित आहे मला. आणि मी तुझ्या सेवेत कधी बी कमी पडणार नाही हे तुला माहित आहे. सांभाळून घे, समजा भलंच घडू दे. चल. ये बघून असं वाटत नाही हो एवढी हिमतीची पोरगी येते. मग पोरगी कोणाची? माझी पण लेक आहे आता. पारू, आईले मॅडम कडे नोकरी मिळाली आहे तुला. ये, आईला नमस्कार कर. ये ये ये. हा.
आई, आता देवी आईची सेवा करायचं माझं सपन पुरं होणार. आता तू बघच, मी कुठं बी कधी बी चुकणार नाही. तू शिकवलंयस ना तसंच. उठणार नाही, मातणार नाही. तुझी शपथ आई. मला एंट्री आहे ना तुमच्या सेलिब्रेशन मध्ये? अरे आदित्य बाबा, अहो हे काय विचारणं झालं? या 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 या. सर अभिनंदन. आणि सॉरी, मी कळत नकळत एका निरागस माणसाला दुखवलं. मला माहितीये माझ्या सॉरीने काही फरक पडणार नाही, पण सॉरी, रिली सॉरी. हे तुझं कॉन्ट्रॅक्ट. तू आता किर्लोस्करांच्या किचन मध्ये काम करणार आहेस ना, तर त्यासाठी भरपूर नियम आणि अटी आहेत. या कॉन्ट्रॅक्ट मध्ये ते सगळे लिहिलेलं आहे. तुला सावित्री मावशी समजून सांगेल. हे घे. सर आम्ही येतो. हो. चला, मी पण येतो. थांबा आदित्य सर. हे बघ ना. कुठे गेली? हाय. हे घ्या. थँक्यू. यू मोस्ट वेलकम. येतो. क्षणभर तुम्हा सगळ्यांचे चेहरे डोळ्यासमोर येऊन गेले. वाटलं शेवटचं बघतोय तुम्हा सगळ्यांना. अचानक छातीतली कळ वाढायला लागली, श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. वाटलं संपलं सगळं. श्रीकांतची बाई अहिल्या, मला कल्पनाही सहन होत नाही. मॅडम आत येऊ का? ये. मॅडम, श्रीकांत सरांसाठी हळद घातलेलं दूध आणलंय. ठेव. आणि मॅडम, उद्या पूजेसाठी उपवास करायचा आहे. तुम्ही आठवण करून द्यायला सांगितलं होतं. सावित्री, मारुतीच्या मुलीला पारूला उद्याच्या पूजेच्या प्रसादाची जबाबदारी दे. हो मॅडम. हे घ्या. थँक्यू.
वेगळीच आहे यार ही मुलगी. तिच्यासाठी आनंदी राहणं किती सोपं आहे. ऑल द व्हेरी बेस्ट पारू. उद्याचा स्वयंपाक खूप छान कर. मला खात्री आहे तू पहिल्याच दिवशी आईचं मन जिंकशील.